फक्त एका कप शाबूमध्ये 150 ते 200 पापड होतात हे म्हटलं तर तुमचा विश्वास तरी बसणारच नाही. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त आणि फक्त 1 वाटी किंवा 1 कप शाबूमध्ये मी 150 ते 200 पापड अगदी मोठ्या साईजचे पापड तयार केलेले आहेत आणि झटपट तयार केलेले आहेत. फक्त आणि फक्त अर्धा तास एवढाच वेळ मला लागलेला आहे आणि त्यामध्ये पण शाबू शिजण्यासाठी फक्त 15 मिनिट लागलेले आहेत. तरीसुद्धा हे पापड चौटपट फुलतात आणि त्याचबरोबर अगदी पांढरे शिपट होतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हे पहा, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शिपट असे पापड तयार झालेले आहेत आणि ते पण फक्त आणि फक्त 1 कप शाबू आणि 1 मोठ्या साईजच्या बटाट्यामध्ये. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी सर्वात आधी आपण 1 कप शाबू घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे मी बिलकुलसुद्धा भिजवलेला वगैरे नाही आहे. डायरेक्ट आपण 1 कप शाबू घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मेजरिंग कप वगैरे नसेल तर तुम्ही नॉर्मल वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. बटाटा जो आहे खूप मोठ्या साईजचा आहे त्यामुळे एकच घेतलेला आहे. मीडियम साईजचा किंवा छोट्या साईजचा असेल तर या ठिकाणी 2 बटाटे आपल्याला लागणार आहेत. तर हा बटाटा आपण आधी पूर्णपणे सोलून घ्यायचा आहे आणि सोलून झाल्यानंतर आपण या बटाट्याला किसून पाण्यामध्ये चांगलं 10 ते 15 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत. पूर्ण बटाटा जो आहे सोलून झालेला आहे. आता एखादी मोठ्या साईजची किंवा टोपलं किंवा पातेलं आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या बटाट्याला आपण किसून घेणार आहोत. पण बटाट्याचा किस ज्यावेळेस तुम्ही पाडताय त्यावेळेस किसणीचा हा जाड साचा आपण वापरायचा आहे. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा सुद्धा जाड साचा असेल तर तो तुम्ही वापरायचा आहे. माझ्याकडे ही फायनल साईज होती त्यासाठी मी याच साईजचे सर्व किस पाडून घेत आहे. या ठिकाणी पाहू शकता किस जो आहे तो अगदी जाड पडत आहे. तर पूर्ण बटाटा जो आहे आपण पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. जर वरच बटाटा किसला तर बटाटा जो आहे लगेच काळवंडतो, त्यामुळे बटाटा जो आहे आपण पाण्यातच किसायचा आहे. किस काढून झाल्यानंतर उरलेलं पाणीसुद्धा आपण पापडामध्ये वापरणार आहोत. कारण बटाट्याचं जे स्टार्च असतं ते पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण पापड वगैरे तयार करतोय या मुळे त्याला चांगला असा क्रंचीपणा येतो आणि शिवाय पापडसुद्धा एकदम क्रिस्पी होतात. जसे आपले वेफर्स वगैरे होतात तशाच पद्धतीचे पापड होतात. त्यामुळे याचं स्टार्चचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. तर पूर्ण बटाटा जो आहे किसून झालेला आहे. आता साधारणपणे 10 मिनिटासाठी आपण या पाण्यामध्ये या बटाट्याच्या किसाला सोडून देणार आहोत. आता बटाट्याचं किस पण तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर असा किस झालेला आहे. अगदी या बटाट्याचे दोरे दोरे सेपरेट असे आपल्याला दिसतात. तर अशाच पद्धतीचा आपल्याला किस हवा आहे. तुमच्याकडे याच्यापेक्षा सुद्धा जाड असा साचा असेल तर त्याच्याने तुम्ही हा किस पाडून घेऊ शकता. आता बटाट्याच्या किसाला एका साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपली इतर तयारी करून घेऊयात. एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप शाबू जो आहे पूर्णपणे घातलेला आहे. आता एकदम मंद आचेवर या शाबूला आपण भाजून घेणार आहोत. साधारणपणे शाबू भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिट एवढाच वेळ लागतो. शाबू भाजायचा म्हणजे पूर्ण गोल्डन करायचा नाही आहे. फक्त याचा थोडासा स्मेल यायला सुरुवात झाली किंवा थोडासा याचा कलर चेंज झाला की लगेचच हा शाबू काढून घ्यायचा आहे. अंदाजावर 5 ते 6 मिनिट घड्याळी वेळ जरी लावला तरीसुद्धा चालेल. आता साधारणपणे 6 मिनिट झालेले आहेत. याचा कलर थोडासा तुम्ही पाहू शकता पिवळसर असा झालेला आहे. पूर्ण व्हाईट कलरचा जो शाबू आहे थोडासा पिवळसर झालेला आहे. आता या स्टेजला आपण शाबू काढून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये याला पूर्णपणे थंड करायचा आहे. जर असाच हा शाबू तुम्ही मिक्सरमध्ये घातला तर त्याची बारीक पावडर जी आहे ती व्यवस्थित होणार नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही या शाबूला नॉर्मली हातामध्ये धरू शकाल त्यावेळेस या शाबूला आपण बारीक करणार आहोत. आता शाबूसुद्धा आपला भाजून झालेला आहे. आता सेकंडली आपण जो बटाट्याचा किस एका साईडला ठेवला होता त्याच्यामध्ये आपण किस वेगळं आणि पाणी वेगळं करून घेणार आहोत. पूर्ण किस जो आहे एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता चांगलं पातेलंभर किस होईल एवढा किस फुगलेला आहे व्यवस्थित आणि पाणीसुद्धा अगदी पांढरं शिप्पट झालेलं आहे. म्हणजे बटाट्याचं पूर्ण जे स्टार्च आहे या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. आता या पाण्यासकट आपण टोटल 9 वाटी पाणी या ठिकाणी घेणार आहोत. पापड तयार करण्यासाठी टोटल 1 कप साबुदाणा आणि 1 बटाट्यासाठी आपल्याला 9 वाटी पाणी लागणार आहे. तर 4 वाटी माझे स्टार्चचे होते त्याच्यानंतर नॉर्मल पाणी मी 5 वाटी घेतलेलं आहे. जर तुम्ही पाणी मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालते. आता
कप या ठिकाणी पाणी ओतून झाल्यानंतर याला छान अशी खदखदून आपण उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी मी हाय फ्लेमवर पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत साबुदाणा जो आहे हे पहा हातात घेतला तरीसुद्धा चटके वगैरे बसत नाही आहेत, एकदम कोमट असा साबुदाणा झालेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये याला घेऊन याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। जेवढी पावडर तुम्ही बारीक कराल पापड तेवढे छान होतील। तर या ठिकाणी तुम्हाला दाखवते, अगदी साखरेची वगैरे जशी पिठी तयार होते तशा पद्धतीची पिठी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पावडर हवी आहे। आता तुम्ही एक तरी या साबुदाण्याच्या पावडरमध्ये 1 कप पाणी बाजूलाच ओतून पातळ करू शकता। ज्यावेळेस तुम्ही 1 कप पाणी बाजूलाच ओतून पातळ करताय त्यावेळेस 8 कपच पाणी गरम व्हायला ठेवा आणि नाही डायरेक्टली पावडर घालताय तरीसुद्धा चालेल। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत आहे ती पद्धत तुम्ही वापरू शकता। पण डायरेक्टली पावडर घालताय त्यावेळेस काही वेळेस गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे पावडर जी आहे थोडी थोडी करून घालायची आहे। एकदमच तुम्ही घातलात तर पाण्यामध्ये पावडरीच्या गुठळ्या होतात। आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजला मी 1.5 चमचा मीठ, 1 चिमूटभर बेकिंग सोडा आणि 1 चिमूटभर बेकिंग पावडर घेतलेला आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। हे घातलं नाही तरीसुद्धा पापड खूप छान फुगतात, पण माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता याच्यानंतर पाण्याला ज्यावेळेस उकळी यायला सुरुवात होते त्यावेळेस पावडर जी आहे मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे। तर हे पहा फेस यायला सुरुवात झालेली आहे, उकळी यायला सुरुवात झालेली आहे। ऑलरेडी स्टार्चमुळे पाणी जे आहे पांढरं शिपट झालेलं आहे, याला थोडासा घट्टपणा आलेला आहे। तर पावडर जी आहे अशा पद्धतीने थोडी थोडी करून आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि गुठळ्या होणार नाही याची काळजी सुरुवातीलाच घ्यायची आहे। सुरुवातीलाच भरपूर तुम्ही चमचा हलवायचा आहे। जर तुम्हाला कुठेतरी गुठळ्या वगैरे झालेल्या आढळत असतील तर चमच्याने लगेचच त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या गाठी ज्या आहेत त्या अगदी घट्ट होतील आणि नंतर तुम्हाला फोडता येणार नाही। आणि जर तुम्हाला एवढ्याशा सुद्धा गाठी नको असतील तर एक वाटी पाणी तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये पावडर मिक्स करून याच्यामध्ये ओतू शकता। ज्यावेळेस साबुदाण्याचं हे बॅटर पूर्णपणे ट्रान्सपरंट होतं, ज्यावेळेस याला काचेसारखा कलर येतो, अशी चकाकी येते, त्यावेळेस आपण जो किस करून बाजूला ठेवला होता बटाट्याचा तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि बटाट्याचा किस घालून झाला की साधारणपणे 1 मिनिटासाठीच आपण गॅस चालू ठेवणार आहोत। साधारणपणे 1 ते 2 उकळ्याच याला येऊ देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गॅस लगेचच बंद करायचा आहे, नाहीतर बटाटा जो आहे तो जास्त शिजला जाईल आणि पापड जे आहे व्यवस्थित फुगले जाणार नाहीत। तर हे पहा बटाट्याचा किस जो आहे लगेचच ट्रान्सपरंट झालेला आहे। तर या स्टेजला आपण गॅस बंद करायची आहे आणि बंद करून झाल्यानंतर आपण या बॅटरला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। अगदी कोमट झाल्यानंतर या बॅटरचे आपण पापड घालून घेणार आहोत। याच्यावर मलाई वगैरे येऊ नये किंवा साय वगैरे येऊ नये यासाठी एखादा आपण ताट झाकून ठेवायचं आहे आणि वाफेवरच हे उरलेलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाणार आहे। तर हे पहा अगदी घट्ट असं पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपण बटाट्याचा किस घातलाय तो पण छान शिजलाय आणि पिठाला कलर पण छान आलाय। आता ताट लावून साधारणपणे 10 मिनिटासाठी मी या पिठाला एका साईडला ठेवलं होतं, जेणेकरून हे पीठ जे आहे पूर्णपणे थंड होईल। ताट झाकल्यामुळे याच्यावर मलाई वगैरे काहीही आलेली नाही आहे आणि पीठ पण इथे पाहू शकता किती छान असं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही ॲड करू शकता। जर तुम्ही उपवासाला जिरे वगैरे वापरत असाल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता। मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि एवढाच मसाला मी याच्यामध्ये ठेवून एकदम सिंपल हे पापड केलेले आहेत। हा मसाला पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आता आपण डायरेक्टली याचे पापड तयार करायला घेऊयात। साधारणपणे ज्या मोठ्या साईजचे पापड तुम्हाला हवे आहेत त्या साईजची पळी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला वारंवार हे बॅटर घ्यावं लागू नये। आता एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्याला आधीच मी ओल्या कापडाने पुसून घेतलेला आहे। बॅटर ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिक पेपरवर ओतताय त्याला जास्त पसरवायचं नाही आहे, नाहीतर पापड जे आहेत लगेच तुटतील। तर अशा पद्धतीने मी ज्या पण साईजचे तुम्हाला पापड हवे असतील त्या साईजचे पापड या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत। पापड जरी घालताना जाड वाटत असले तरीसुद्धा वाळल्यानंतर अगदी पातळ आणि छान असे पापड तयार होतात। तर अशा पद्धतीने मी सर्व पापड जे आहेत ते घालून घेतलेले आहेत। हे पहा किती मोठ्या साईजचे पापड तयार झालेले आहेत। एक प्लास्टिक पेपरवर माझे पापड बसलेले नाही आहेत, तर साधारणपणे 2 प्लास्टिक पेपर मला लागलेले आहेत। एक दिवस मी सावलीमध्येच पापड वाळवून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता पापड जे आहेत ते किती छान वाळलेले आहेत। एक दिवस सावलीमध्ये वाळलेले असून सुद्धा ते
त्यांनी व्यवस्थित असं प्लास्टिक सोडलेलं आहे. पलटी मारण्यासाठी सुद्धा मला जास्त मेहनत घ्यावी लागलेली नाही आहे. आता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण या पापडांना पलटून घालायचं आहे, जेणेकरून आणखीन 1 दिवस मी सावलीमध्येच हे पापड वाळून घेते. जर कडक उन्हामध्ये तुम्ही वाळवत असाल तर एका दिवसातच पापड अगदी कडक उन्हाला वाळून तयार होतात. तर हे पहा, इथे पाहू शकता पापड जे आहेत अगदी मोठ्या साईजचे तयार झालेत आणि अगदी पातळ असे पापड तयार झालेले आहेत. तर आणखीन 1 दिवस मी या पापडांना वाळवून घेणार आहेत. साधारणपणे 150 ते 200 पापड अगदी छान वाळून तयार झालेले आहेत. टोपलीचा साईज बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती जास्त पापड तयार झालेले आहेत आणि अगदी मोठ्या साईजचे पापड तयार झालेत, एकदम पातळ झालेले आहेत आणि एकाही पापडाला चीर पडलेली नाही आहे किंवा पापड जे आहे प्लास्टिकला चिटकला नाही आहे, तुटलेले नाही आहेत आणि एकदम पांढरे शिपट असे पापड तयार झालेले आहेत. आता काही पापड आपण फ्राय करून सुद्धा पाहूयात की हे पापड कसे होतात. तर हे पहा, अगदी टोपलं भरून पापड तयार झालेले आहेत. एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तयार झालेले आहेत. तर चला मग काही पापड आपण फ्राय करून सुद्धा पाहूयात. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि सुरुवातीला तेल जे आहे अगदी हाय फ्लेमवर गरम केलं आहे आणि त्यानंतर फ्लेम जी आहे लगेचच लो किंवा मीडियम करून घ्यायची आहे. जसं चिप्स वगैरे तळायला अगदी कोमट तेल लागतं, तशाच पद्धतीचं या पापडांसाठी सुद्धा अगदी कोमट तेल लागतं. त्यासाठी मी जे पापड आहेत ते फ्राय एकदम लो फ्लेमवर केलेले आहेत. तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता पापड जे आहेत 4पट ते 5पट फुलतात आणि किती छान पांढरे शिपट असे पापड तयार झालेले आहेत. एकदम मसालेदार झालेले आहेत आणि एकदम कमी मेहनतीमध्ये खूपच जास्त पापड तयार झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता अगदी पांढरे शिपट फ्राय केल्यानंतर सुद्धा अगदी पांढरे शिपट असे पापड दिसत आहेत. तर साधारणपणे 1 कप शाबू आणि 1 मोठ्या साईजच्या बटाट्यामध्ये मी 150 ते 200 पापड या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि फ्राय झाल्यानंतर हे किती मोठ्या साईजचे दिसतात ते सुद्धा पाहू शकता. रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या या चॅनलवर पापडाचे असे अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ते पण पाहायला विसरू नका.